मी निमंत्रित करते जाधवर ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट ॲडव्होकेट शार्दूल सुधाकर राव जाधवर यांना. आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी माझी सहकारी लागवी ओम सावंत हिला मी विनंती करतो. नमस्कार. लोकशाही मराठीच्या या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. खरं तर तुमची टॅगलाईन आहे ना, तिथूनच मला सुरुवात करायची आहे. ही टॅगलाईन फार विशेष आहे आणि लक्षवेधी आहे. या टॅगलाईन मध्ये पुणे आहे, महाराष्ट्र आहे आणि त्या टॅगलाईन मध्ये भारत सुद्धा आहे. ही टॅगलाईन हेतू पुरस्सर ठेवण्यात आली आहे. कसं काय, म्हणजे फार लक्षवेधी अशी आहे. कार्याकडे तर मी येणारच आहे, पण सुरुवात त्या टॅगलाईन पासून. नाही, संस्थेची जी आमची टॅगलाईन आहे ती टॅगलाईन अशी आहे, बल बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ इंटेलेक्ट अँड विजडम. आणि मग ज्या वेळेसला आम्ही शिक्षण संस्था चालवत असताना, इतरही ज्या वेळेसला सामाजिक कार्य करत असताना या टॅगलाईनचा आम्ही वापर अशा पद्धतीनं करतो की आमचे जे विद्यार्थी आहेत, जे या देशाला घडवणारे जे आता युवक आहेत, हे जे युवक आहेत हे नुसतेच बलवान आणि बलशाली असून चालणार नाही, हे फक्त बुद्धिमानही असून चालणार नाही. कारण बलवान आणि बलशाली म्हणलं तर पैलवान आहेत, बुद्धिमान म्हणलं तर ओसामा बिन लादेन देखील फार उत्कृष्ट इंजिनियर होते असं मी ऐकू नये, किंवा ते फार चांगलं त्यांचं नॉलेज होतं असं ऐकू नये. सदविचार हे अत्यंत गरजेचे आहेत, संस्कार हे अत्यंत गरजेचे आहेत. आणि म्हणून ज्या वेळेसला ही शिक्षण संस्था चालू झाली ती पुण्यामध्ये चालू झाली आणि त्याच्यामुळे ते स्टार्टिंग अशी ती पुण्यानंतर ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रानंतर ते भारतभरामध्ये ही शिक्षण संस्थाचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे, हे आमचं त्याच्या मागचं धोरण आहे. ही सुरुवात कशी झाली, म्हणजे कधी असं वाटलं की आपण शिक्षण क्षेत्रात, म्हणजे शिक्षणाचा माहेरघर खरं तर पुण्याला मानलं जातं, पण नेमकं असं कधी वाटलं, कोणता तो क्षण होता की त्यावेळी वाटलं की नाही, आपण याकरता काहीतरी केलं पाहिजे, शिक्षणाची पताका उंचावण्याकरता आपण पुढाकार घ्यायला हवा? सुरुवात कशी झाली या सगळ्या कार्याला? खरं तर ह्या कार्याची सुरुवात आमच्या वडिलांच्या माध्यमातून झाली. आमचे वडील शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी क्रांतीवीर नावासारखी संघटना, उस्मानाबाद सारखा जिल्हा म्हणजे आताचा धाराशिव जिल्हा, अत्यंत ग्रामीण भाग, मराठवाड्याची परिस्थिती आपल्याला माहिती की दुष्काळजन्य भाग आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांच्या डोक्यामध्ये गाव स्वच्छता अभियान असेल, गावामध्ये लाईट आणण्याचं काम, रस्ते आणण्याचं काम, या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावरती ते करत होते. आणि त्यावेळेसला ते नोकरीसाठी म्हणून ज्यावेळेसला 19 जून 1986 साली ज्यावेळेसला ते पुण्यामध्ये आल्यानं साहजिक आहे की आपण एका संस्थेमध्ये ते कामाला लागले. जे दे कॉलेज नावाची शिक्षण संस्था, छत्रपतींनी स्थापन केलेली संस्था आहे, कोल्हापूर गादी, छत्रपती शाहू महाराजांनी. आणि त्यावेळेसला तिथे सोबतच्या लोकांना त्यांनी सांगितलेलं होतं, मी गावामध्ये अशा अशा शाळा आणण्याचं काम केलेलं आहे, अमकं केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि ते सांगितल्यानंतर नुकतंच त्या कॉलेजचं एक मान्यता एका कोर्सची त्याच्यामध्ये गेलेली होती आणि त्यांना सांगितलं की जा बाबा, ते तू काहीतरी केलेलं आहे असं आम्ही ऐकू नये, तू शाळेची मान्यता आणली, ह्यात आपल्या मान्यता गेलेली, ती जरा आणून दाखव. त्यांनी अनेक मान्यवरांच्या प्रयत्नातून ते सगळं आणल्यानंतर ज्यावेळेसला त्याचा कार्यक्रम झाला, तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचं नावही कुठं घेतलं नाही की किमान बाबा हा माणूस जात होता येत होता, असंही कुठं त्यांनी नाव त्याच्यामध्ये त्यांच्या प्राचार्यांकडनं घेण्यात आलं नाही. आणि मग त्यांनी स्थानिक काही लोकांच्या मदतीने 1995 साली ज्यावेळेसला त्या भागामध्ये सरकारच्या सुद्धा शाळा चांगल्या प्रमाणामध्ये नव्हत्या, त्यावेळेसला पहिली कन्या शाळा 8वी ते 10वीची ही पुण्यामध्ये त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्याचं कार्यसंचालन फार चांगल्या पद्धतीनं चालू होतं. त्यावेळेसला ते ज्यावेळेसला पुण्यात आले त्यावेळेसला इतकी वाईट परिस्थिती त्यांची होती की ते स्वारगेटच्या बस स्टँडवरती राहिलेले होते. आणि मग सोबत शिक्षण संस्था स्थापन करायची म्हणजे सोबत कोणतरी पाहिजे, ट्रस्ट स्थापन करायचं म्हणजे किमान 7 लोक पाहिजे, तर त्यावेळेसला कुणीच नव्हतं. आणि त्यांनी ज्यावेळेसला ही शिक्षण संस्था उभी केल्यानंतर मग ते आपल्याकडे कसं आहे की ते बाळ जर कुपोषित असेल तर ते नवरा म्हणतो बायकोवर गेले, बायको म्हणते नवऱ्यावर गेले, आणि जर ते चांगलं असेल, ते IAS IPS झालं, चांगलं एखाद्या पदावर गेलं, मग आत्या सुद्धा म्हणते ते आत्याचेच गुण त्याच्यात आहेत. तसं ती शिक्षण संस्था जोपर्यंत नावारूपाला आली नाही तोपर्यंत ती शिक्षण संस्था सुधाकर जाधवर यांची होती. आणि ज्यावेळेसला ती नावारूपाला आली
त्यावेळेसला त्याचं श्रेय घेणारे फार लोक त्याच्यामध्ये तयार झाले आणि म्हणून मी त्यांचा झालेला अपमान हा डोळ्यानं पाहिला आणि म्हणून मग 2014 साली आम्ही जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची मी स्थापना केली आणि आज मला सांगताना आनंद वाटतो की 80 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस, 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि जवळपास 1,500 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या शिक्षण संस्थेमध्ये काम करतायत. अगदी. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शिक्षण संस्थेचं एक वैशिष्ट्य मानलं जातं की आता बदलती परिस्थिती पाहता समाज मन बदललेला आहे, अभ्यास बदललेला आहे. केवळ पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही, तर व्यावहारिक जीवनात सुद्धा तितकंच तुम्ही सजग असणं गरजेचं आहे. आणि याची सुरुवात, याचे धडे जेव्हा शाळेतून गिरवले जातात तेव्हा ते अधिक ठसठशीतपणे बिंबवले जातात किंवा ते कोरले जातात. हा दृष्टिकोन ठेवून, हा व्यापक दृष्टिकोन ठेवून केवळ तुम्ही पुस्तकीच ज्ञान नाही, तर तुम्ही व्यावहारिक जीवनातील सामान्य ज्ञानाची जोड सुद्धा त्या अभ्यासाला दिलीत. त्याविषयी ऐकायला आवडेल. आपले विद्यार्थी, आपले युवक चांगले घडले पाहिजेत याच्यासाठी एक फार चांगली कार्यक्रमांची आम्ही एक सिरीज मुलांसाठी तयार केलेली आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय आणि विज्ञान प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम आम्ही या विद्यार्थ्यांसाठी दिलेला. अभ्यास आहे तो अभ्यास तो त्यांना करावाच लागणार आहे, त्याच्याशिवाय ते पासही होऊ शकणार नाहीत. मग ते केजी पासून ते पीजी पर्यंत आपण याचा विचार करू शकतो. परंतु जर प्रॅक्टिकली ज्ञानाचा जर आपण विचार केला तर आमच्याकडे पीजीडीएम सारखे काही कोर्सेस आहेत जे इंडस्ट्री सोबत टायअप केलेले आहे. इंडस्ट्रीने आम्हाला सांगितलं की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या आम्हाला ते चालतील किंवा त्यामध्ये ते ट्रेंड झालेले पाहिजेत. आणि सांगताना आनंद वाटतो की या विद्यार्थ्यांकडनं एकही रुपया आम्ही फीस घेत नाहीये. या विद्यार्थ्यांना नोकरी लावली जाते आणि लावलेल्या नोकरीमधून त्यांना जो पगार येतो त्या पगारातून त्याची फीस जी आहे ती आपण त्याच्यामध्ये घेतो. आज जाधवर सायन्स फेअर सारखा कार्यक्रम आहे. एकमेव अशी भारतातली शिक्षण संस्था आहे जी केजी पासून पीजी पर्यंत ज्या वेळेसला एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये एखादं पेटंट तयार करायचं असं जर त्यांच्या डोक्यामध्ये असेल, जर त्यांना संशोधन करायचं असेल तर 10 लाख रुपयापर्यंतची स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिली जाते संशोधनासाठी. आणि ते पेटंट तयार झाल्यानंतर ज्या वेळेसला ती विकायची वेळ येते त्यावेळेसला अर्धे पैसे त्यांना आणि अर्धे पैसे या शिक्षण संस्थेला. अशा पद्धतीने त्याची व्यवस्था आपण केलेली आहे. युवा संसदेसारखा कार्यक्रम आहे की राजकारणामध्ये सुद्धा मुलं आली पाहिजेत, त्याचाही ट्रेनिंग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय. जाधवर करंडक सारखा कार्यक्रम असेल ज्याच्यामध्ये भारूड असेल, भजन असेल, पोवाडा असेल, वक्तृत्व असेल, निबंध असेल, एकांकिका असेल, पथनाट्य असेल, या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये घेतोय. मला सांगताना आनंद वाटतो की नर्सिंग क्षेत्रामध्ये सुद्धा जाधवर ग्रुप ज्या वेळेसला नर्सिंग कॉलेजेस ज्या वेळेसला आम्ही चालवतो त्यावेळेसला देखील जेवढं सरकारनं सांगितलेलं आहे प्रॅक्टिकल्स द्यायला त्याच्यापेक्षा जास्त आम्ही प्रॅक्टिकल्स मुलांना देतोय. आणि इव्हन महाराष्ट्रामधले चांगले नामवंत जे हॉस्पिटल्स आहेत, मग त्याच्यामध्ये रुबी हॉल क्लिनिक असेल, त्यांची इकडे जवळ एक हिंजवडीची जी ब्रांच आहे ती किमान 2 वर्ष आमच्या मुलींनी चालवण्याचं काम केलेलं आहे ज्या नर्सिंगच्या क्षेत्रामध्ये आल्या. मला सांगताना आनंद वाटतो की 2,000 पेक्षा जास्त एससी आणि एसटी कॅटेगरीच्या मुलींना आदिवासी भागामधून म्हणजे नंदुरबार सारख्या भागातून पुण्यामध्ये आणून सरकारच्या साह्याने त्यांना शिकवून 100% नोकरी लावण्याचं काम देखील आपण या सगळ्या लोकांसाठी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम या मुलांसाठी आम्ही आवर्जून घेतोय. अगदी हाच मुद्दा मला इथे उपस्थित करायचा आहे की समाजातल्या विविध घटकांना सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यात सामावून घेतलेलं आहे, जी खरंच काळाची गरज आहे. याविषयी ऐकायला आवडेल. कारण केवळ या इन्स्टिट्यूट मधलेच नाही तर समाजातील इतरही घटक आहेत की ज्यांना मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे, यांसाठी देखील प्रयत्न केले जातात. आम्ही जाधवर लॉ कॉलेजच्या माध्यमातून आणि एकंदरीत संस्थेच्या माध्यमातून जे विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळालेले आहेत किंवा फार कमी वयामध्ये जे गुन्हेगारीकडे वळाले अशा सगळ्या लोकांना आता आम्ही त्या ठिकाणी त्यांचे काउन्सिलिंग सेशन्स आम्ही घेतोय पुणे पोलिसांच्या सोबत त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये मग आम्ही काही वेळेसला त्यांना एरोडा जेलच्या तिकडे सुद्धा जाऊन त्यांना भेटी आम्ही देण्याचं काम करतोय. त्यांना शिक्षण क्षेत्राकडे कसं वळवलं पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर काही मिनिमम शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरी देता येते का किंवा त्यांना धंदा उपलब्ध करून देता येतोय का. डॉक्टर भोईन सारखं फार मोठं उदाहरण आपल्याकडे पुण्यामध्ये आहे. त्याचबरोबर दारू सोडा दूध प्या अभियानासारखे उदाहरण आहे. म्हणजे मगाशी ज्या वेळेसला रोहित दादा या ठिकाणी बोलत होते त्यांनी ड्रग्सचा विषय त्या ठिकाणी सांगितला.
आज हे शाळांपासून चालू झालेलं आहे. जेवढी मोठी शाळा तेवढं फास्ट त्या ठिकाणी ड्रग्जचं प्रमाण आणि व्यसनाचं प्रमाण वाढतंय हे आम्हाला त्याच्यामध्ये दिसतंय. म्हणजे औंध बानेर भागामध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर गोष्टी चालू आहेत. आज सांगताना आनंद वाटतो की दारू सोडा दूध प्या अभियानाच्या माध्यमातून पुण्यामध्ये सिंहगड रोड भाग असेल किंवा जवळपास एक 10-15 किलोमीटरच्या परिसरामध्ये या शिक्षण संस्थेच्या पुणे पोलिसांना सोबत घेऊन जेवढी दारूची दुकानं आहेत त्याच्या बाहेर आपले एनएसएसचे मुलं दुधाचे कॅन घेऊन उभे राहतात. आणि दारू घ्यायला जात असताना आधी तुम्हाला दूध प्यायचं मग त्याच्यामध्ये दारू घ्यायला जायचं, त्याच्याशिवाय ती भेटत नाही. अशा पद्धतीची व्यवस्था पोलीस प्रोटेक्शन घेऊन आपण करतोय. हे केल्यानं लगेच बदल घडणार आहेत का तर ते नाही, परंतु एक संदेश देण्याचं काम हा मोठ्या प्रमाणावरती आम्ही ते करतोय. आणि मला प्रकर्षाने एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की 1 क्लास 1 लीडर सारखी कन्सेप्ट आहे. आज आमच्या विद्यार्थ्यांना मी ज्यावेळेसला मागे एका कार्यक्रमासाठी दिल्लीला गेलो आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी विचारलं साहब कहाँ से आए हो आप, टॅक्सी ड्रायव्हरनं मला विचारलं. त्याला म्हणलं पुण्यात आहे. तो म्हणला बहुत अच्छी बात है, आपके यहाँ पे तो बस ऐसे लिखना पडता है. म्हणजे त्याला पोर्शे घटना ही त्याला समोर त्याच्यामध्ये सांगायची होती की काही जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला निबंध लिहायचा आणि विषय संपला. परंतु आज आमच्या युवकांना सगळेच लोक नावं ठेवतायत की बाबा पुण्यातले युवक असेल किंवा ड्रग्सकडे प्रमाण चाललंय किंवा याच्याकडे चाललेलं आहे. परंतु आज आमच्या युवकांना तुम्ही सांगितलंच नाही की आदर्श कोणाचा घ्यायचा. आज आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास 4थी नंतर नाहीये, संभाजी महाराजांचा तर लांब लांबपर्यंत उल्लेख आमच्या सिलेबसमध्ये नाही, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास नाहीये, महात्मा ज्योतिबा फुलेंचा नाहीये, झाशीच्या राणीचा नाहीये. या सगळी जी मान्यवर आमची जी वासुदेव बळवंत फडके असतील, नागपूरचे पांडुरंग खानखोजे असतील, यांचा अभ्यासच आम्हाला दिलेला नाही. मग जर आम्हाला थोर महात्मे जर तुम्ही शिकवलेच नाही तर आम्ही अनुभव कुणाचा घ्यायचा, आम्ही शिकायचं कुणाकडनं. आणि त्याच्यामुळं जे समाजातले विविध घटक आहेत की जे लोक विविध क्षेत्रामध्ये काम करतायत ते जाणीवपूर्वक त्या मुलांना आम्ही या विद्यार्थ्यांच्या समोर आणतोय आणि आणून अभ्यासासोबत या सुद्धा गोष्टी शिकवतोय की जेणेकरून उद्याच्याला, म्हणजे माझ्यापेक्षा तुमचं वय नक्कीच जास्त असेल असं मी समजून चालतो की आधी तुम्ही ज्या वेळेसला 10वी-12वीचं शिक्षण घ्यायचे त्यावेळेसला असं व्हायचं की आत्महत्या कधी केली जायची की निकाल लागल्यानंतर. नंतर जसं ज्या वेळेसला आम्ही 10वी-12वीला गेलो त्यावेळेसला पेपरच्या आसपास आत्महत्या करायला त्याच्यामध्ये सुरुवात झाली. आता ते 10वी-12वीला गेल्यानंतर आत्महत्या लोक करतायत, नोकरी लागली नाही म्हणून आत्महत्या करतायत, आई वडील बोलले म्हणून आत्महत्या करतायत, कुठंतरी हरायला लागले किंवा त्यांच्या मनासारखं होत नाहीये म्हणून आत्महत्या करतायत. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही ज्या पद्धतीचं या मुलांना ट्रेनिंग देतोय हे उद्या किती जरी विपरीत परिस्थिती तयार झाली तरी देखील हे त्यांचं पाय रोवून तिकडे उभा राहू शकतील अशा पद्धतीचं या लोकांना ट्रेनिंग त्याच्यामध्ये चालू. अगदी शेवटचा प्रश्न, मगाशीच रोहित पवार यांनी सुद्धा उल्लेख केलेला होता की राजकारणात युवा पिढीनं येणं गरजेचं आहे आणि या संदर्भात तुम्ही देखील पावलं उचलतायत. मग तो युवा संसदेचा उपक्रम असू दे किंवा इतरही उपक्रम, या उपक्रमाच्या माध्यमातून एक सुजाण नागरिक म्हणून देखील राजकारणात अशी पिढी यावी यासाठी तुम्ही उचललेलं पाऊल अगदीच कौतुकास्पद आहे. अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे. सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत ही त्याची टॅगलाईन आहे. शिकलेले मुलं राजकारणात आली पाहिजेत. मग डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, तुमच्यासारखे जर्नलिस्ट असतील, डॉक्टर, त्याच्यानंतर टीचर्स असतील, सीए असतील, प्रोफेशनल लोक राजकारणात आली पाहिजेत. जोपर्यंत शिकलेली लोक राजकारणामध्ये येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या डोक्यातल्या कल्पना ते पॉलिसीमध्ये येत नाहीत तोपर्यंत आपला देशाचा उत्कर्ष किंवा 2020 साली भारत महासत्ता होणार हे आम्ही लहानपणापासून भाषणात म्हणायचो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की 2020ला भारत महासत्ता होणार. आता 2025 आलं तरी देखील मग आता तो भाषणातली लाईन ती कट करावी लागली. आता नवीन 2047चं टार्गेट आपल्या समोर त्याच्यामध्ये आहे. आज विद्यार्थी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे युवकांचा तो फार, म्हणजे ज्या वेळेसला मी आज हे 8वं वर्ष आहे युवा संसदेचं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, गोवा सरकार असेल, लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल, नेहरू युवा केंद्र असेल, यांच्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानं जवळपास 3000 विद्यार्थी या 2 दिवसाच्या अधिवेशनासाठी पुण्यामध्ये येतात. खास करून मला सांगताना आनंद वाटतो की मुलींचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे, ते पण मुस्लिम मुलींचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे, जे की आपल्याला सहसा त्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहायला भेटत नाहीत. आज हा कार्यक्रम घेत असताना ज्यावेळेसला मी एका प्रेस कॉन्फरन्सला गेलो आपल्या पुण्यातल्या काय म्हणतो आपण त्याला पत्रकार भवनामध्ये, तिकडे तुम्ही जर बघितलं कधी तर जिथं प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्याच्याच बाहेर एक एमपीएससीची मुलं अभ्यासाला बसलेली असतात. एक मुलगा आतमध्ये आला आणि त्यांनी मला सांगितलं की ते ठीक आहे म्हणलं आम्ही येऊ तुमच्याकडे कार्यक्रमाला, परंतु जर मी आता प्रिलियम पास झालो,
मेन्स पास झालो आणि जर मी इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथं जाऊन जर मला त्यांनी विचारलं की बाबा आपल्या राज्याचा पाणी पुरवठा मंत्री कोण आहे, आणि ज्या दिवशी मी वाचलेलं असतं त्या दिवशी जर पाणी पुरवठा मंत्री ए असतील आणि इंटरव्ह्यूच्या वेळेला जर बी असतील, तर मग जर मी नापास झालो तर याला जबाबदार कोण? त्याला असं दर्शवायचं होतं की सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, संध्याकाळी कोण कुठं आहे, सकाळी कोण कुठं आहे, किंवा विचारधारेचं जे राजकारण आहे जे सध्याच्या स्थितीला त्याच्यामध्ये राहिलेलं नाही, त्याच्यामुळे जी अनास्था विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, ही अनास्था त्या मुलांच्या मनामधून काढून टाकायची. राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का? वाड्या वस्तीत तांड्यांवरची जी आमची मुलं आहेत, जी गोरगरीब शोषित दलित वंचित आदिवासी समाजातून जी आमची मुलं येतात, ज्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीत, अशी जी आमची लोक आहेत, या सगळ्या लोकांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम आम्ही ते केलेलं आहे की 3,000 विद्यार्थ्यांना दरवर्षी हे अल्युमिनीज आहेत. आणि सांगताना आनंद वाटतो की या युवा संसदेनं फक्त 2च इलेक्शन पाहिलेत, जशी युवा संसद चालू झाली 2019, 2024, परंतु ते विधानसभेचे आणि लोकसभेचे इलेक्शन झाले. 2000 मला वाटतं 16-17च्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन झाले. आता ज्या वेळेसला होईल त्यावेळेसला युवा संसदेने काय कमवलं ते त्याच्यामध्ये दिसेल. परंतु युवा संसदेचं एक चांगलं प्रॉडक्ट ज्या वेळेसला पहिली स्थानिक स्वराज्य संस्था 16-17च्या आसपास झाली, एक आदिवासी भागातली मुलगी पावरा नावाची मुलगी जी तिकडे नंदुरबार सारख्या ठिकाणी तिकडे ती गेली, MBA झालेलं तिचं मुलीचं शिक्षण, आणि ती झेडपी सदस्य झाली आणि तिला त्याची प्रेरणा या युवा संसदेमधून मिळाली. आणि त्याच्यामुळं जिथं मुली प्रेरणा घेत आहेत तिथं नक्कीच 100% येणाऱ्या कालावधीमध्ये या युवा संसदेच्या माध्यमातून शिकलेली लोक राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. नापास झालाय म्हणून राजकारणात किंवा पैसा आहे म्हणून राजकारणात या सगळ्या गोष्टी सोडून नक्कीच एक विचारधारेचं राजकारण, देशाला पुढे न्यायचं राजकारण. आणि शेवटचा मुद्दा मला याच्यामध्ये सांगायचा आहे की जातीपाती रहित राजकारण शिकवण्याचं काम या 8व्या युवा संसदेमध्ये आम्ही केलं. कारण मराठवाड्यामधून फार मोठ्या प्रमाणावरती मुलं या युवा संसदेसाठी येतात. ज्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी आज एका जातीचा महाराज असेल तर दुसऱ्या जातीच्या महाराजाच्या म्हणजे दुसऱ्या जातीच्या सप्त्याला बोलवलं जात नाही, दुसऱ्या जातीचा सप्ताह असेल तर एका जातीच्या महाराजाला बोलवलं जात नाही, एका जातीचा माणूस असेल तर तो दुसऱ्या जातीच्या माणसाच्या किराणा मालाच्या दुकानात जात नाहीये. शेतामध्ये सुद्धा लोक जात बघून आता शेतामध्ये काम करायला लोक येत आहेत किंवा जात नाहीयेत, जात बघून ड्रायव्हर्स ठेवले जात आहेत किंवा गडी ठेवले जात आहेत. ही परिस्थिती आज मराठवाड्याची झालेली आहे. आणि त्याच्यामुळं हे युवक कुठंतरी भरकटत चाललेले आहेत. व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून कोण काहीतरी सांगतंय, त्यांची विचारधारा सगळ्यात प्रथम आता युवा संसदेचं काम आहे ते राजकारणात आणण्याचं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे बोलत होतो की कसं असतं की आपल्या हातात सुरी आहे, एखाद्या गृहिणीच्या हातात असते, उत्तम स्वयंपाक होतो. ती सुरी जेव्हा एखाद्या चोराच्या हातात जाते तेव्हा दुष्कृत्य होतं, पण ती सुरी जेव्हा डॉक्टरच्या हातात जाते तेव्हा एका रुग्णाचे प्राण वाचतात. त्यामुळे मोबाईल जरी तुमच्या हातात असला, ते पुस्तक जरी तुमच्या हातात असलं, तरी त्यातून काय मिळवायचं हे त्या वयातच उमजणं हे फार गरजेचं असतं. यासाठी म्हणून तुम्ही काय प्रयत्न करत आहात की जसं तुम्ही म्हणालात की वैचारिक विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात, मग तो युवा संवादचा उपक्रम असू दे किंवा इतर समाज घटकांना समाविष्ट करण्याचा उपक्रम असू दे, याखेरीज सर्वांगीण वैचारिक व्यापक असा विकास होण्यासाठी जाधवर ग्रुपच्या वतीनं आणखीन काही प्रयत्न होतात का? सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये जो विषय आहे तो म्हणजे संस्कार. जोपर्यंत विद्यार्थ्यांना संस्कार असणार नाहीत तोपर्यंत ह्या कितीही जरी आपण गोष्टी नुसत्या सांगितल्या तरी त्या त्याच्यामध्ये होणार नाहीत. आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ज्या वेळेसला या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण म्हणजे खरं तर हे विविध जे कार्यक्रम आहेत, म्हणजे मला वाटतं ही एकमेव अशी शिक्षण संस्था आहे की ज्या शिक्षण संस्थेमध्ये या विद्यार्थ्यांना भागवत सप्त्यांसारखे सप्ते असतील, त्याच्यानंतर कीर्तन महोत्सवासारखे कार्यक्रम असतील, म्हणजे आपली संस्कृती शिकवली जाते. होय, या सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात म्हणजे ज्या वेळेसला संस्थेच्या अध्यक्षांचा वाढदिवस असतो त्यावेळेसला भागवत सप्ताह घेतला जातो, ज्या वेळेसला ठराविक वेळ होतो त्यावेळेसला कीर्तन महोत्सवासारखे कार्यक्रम घेतले जातात की याच्यातून समुपदेशन त्याच्यामध्ये ते झालं पाहिजे. आज मला सांगताना आनंद वाटतो की इस्कॉन सारखे मंदिर आहेत, अक्षरधाम सारखे मंदिर आहेत, या सगळ्यांसोबत संस्थेनं अधिकृत टायअप केलेले आहेत. त्यांची जी लोक आहेत ते कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, समाजामध्ये आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंट कसा केला पाहिजे, एन्व्हायरमेंटच्या
संदर्भामध्ये असेल, त्याच्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये असेल, हेल्थच्या संदर्भामध्ये असेल, ही सगळी जी मान्यवर आहेत, ही मान्यवर येऊन या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मार्गदर्शन देत आहेत. आणि मला याच्यात अजून महत्वाचा मुद्दा सांगायचा की हे जेवढ्या सगळ्या गोष्टी आपण सांगतोय, कोणताही परीक्षा चालू व्हायच्या आधी याच्यावरती पेपर्स आहेत आणि ते जोपर्यंत ते पेपर आपण देत नाही तोपर्यंत मूळ कोर सब्जेक्ट्स कडे आमचे विद्यार्थी त्याच्यामध्ये ते वळत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही इतकं सिरियसली त्या मुद्दे घेतलेले आहेत की ते पालकांना सुद्धा कळायला पाहिजे. होय, तर त्याच्यामध्ये आम्ही ते विद्यार्थ्यांना ते दिलेलं आहे आणि त्याचे पेपर झाल्याशिवाय ते मूळ त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यांनाच सगळेच लोक सांगितल्यानंतर ऐकतील असं नाही, परंतु जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, विचाराची 10 लोक द्या. तर त्यावेळेसला सुद्धा देशामध्ये करोडो लोक होते. आता आमचा विचार असा आहे की 25,000 विद्यार्थ्यांमधून किमान 25 विद्यार्थी जरी चांगल्या पद्धतीचे घडले तरी नक्कीच 100% त्याच्यामध्ये फरक मोठ्या प्रमाणावरती तो पडेल. अगदी फार महत्वाचं खरं तर या ठिकाणी तुम्ही सांगितलं. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या आपण प्रत्येक गोष्ट अगदी शालेय जीवनापासूनच कोणतीही गोष्ट निवडत असताना किंवा कोणत्याही दृष्टीनं त्या गोष्टीकडे पाहत असताना तो दृष्टिकोन बदलणं फार गरजेचं असतं. याकरता तुम्हाला उपयोगाला येते ती वाचन संस्कृती. मग ती वाचन संस्कृती फक्त पुस्तकाच्या माध्यमातून नाही, तर तुम्हाला या सगळ्या अनुभवातून माणसं सुद्धा वाचता आली पाहिजेत. तर ते तुम्ही थेटपणे नाही, पण हे वेगवेगळे उपक्रम बघता त्या दृष्टीनं पुढची पिढी घडवताना दिसताय. नाही, खरं आहे की गावाकडची संस्कृती कळाली पाहिजे, माणसं कळाली पाहिजेत. त्याच्यामुळं आम्ही आमच्याकडे एक 5 मार्क अशासाठी दिलेले आहेत की ते एकत्र कुटुंब पद्धती आहे का. कारण खरं तर एकत्र कुटुंब पद्धती असल्याशिवाय संस्कार सगळेच भेटतील असं नाही. कारण आई वडील आता सध्याची परिस्थिती पाहिली तर लोक नोकऱ्या ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्याच्यामुळे तेही महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यासाठी आम्ही वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल टूर्स असतात, एज्युकेशनल टूर्स असतात, त्यावेळेसला जाणीवपूर्वक आम्ही त्यांना गावांमध्ये घेऊन जातोय, जाणीवपूर्वक अशा ठिकाणी घेऊन जातोय की जिथं त्यांचं जाणं होणार नाही. आणि नक्कीच तिकडे गेल्यानंतर त्यांना काही ना काही त्याच्यातून शिकायला मिळेल, सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. खरं तर ज्या वेळेसला ते कर्जमाफीचे ज्या वेळेसला विषय होतात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वगैरे, त्यावेळेसला बऱ्याचशा शहरातल्या मुलांचं असं असतं की काय गरज आहे कर्जमाफी करायची. म्हणजे आम्ही एकीकडे आमचे आई वडील टॅक्स भरतायत, तुम्ही एकीकडे यांना कर्जमाफी करणार, असे सुद्धा काही लोकांच्या मनामधले प्रश्न जे आहेत ते आम्हाला त्याच्यामध्ये पाहताना त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे माझ्याकडे एक कार्यक्रम आहे, कॉफी विथ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून. मी दर महिन्याला निवडक काही विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्येक कोर्सच्या मुलांना आम्ही बोलवतो आणि त्यांच्यासोबत साध्या आमच्या गप्पा असतात. त्याच्यामध्ये तो मुलांनी मला तो प्रश्न विचारलेला होता की कर्जमाफीची काय गरज आहे. मग एकीकडे आम्ही टॅक्स भरायचा, एकीकडे तुम्ही फुकट पैसे वाटायचे, याची गरज काय. तर ज्या वेळेसला आम्ही त्या मुलांना एनएसएसच्या माध्यमातून किंवा ज्या वेळेसला इंडस्ट्रियल टूर्सच्या माध्यमातून गावाकडे नेतो, गावाकडे नेल्यानंतर ज्या वेळेसला त्यांना ते कळतं की अॅग्रिकल्चर सध्याचं कशा पद्धतीनं चालू आहे, म्हणजे FRP जरी असली तरी देखील कशा पद्धतीनं भाव त्यांना मिळतो, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं शोषण केलं जातं, ते किती महत्वाचे आहेत. ज्यावेळेसला या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात त्यावेळेसला त्यांचं जे विचार करण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदलते. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत आपण या विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी असं नेणार नाहीत, त्यांना त्या सगळ्या गोष्टी दाखवणार नाहीत, त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना देणार नाहीत, तोपर्यंत ते त्यांच्या लक्षामध्ये येणार नाही. आणि त्यामुळे ते गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी तुम्हीच हे सगळं सांगताय की एकूणच उपक्रम पाहता किंवा पुढची पिढी घडवण्याचं तुमचं काम पाहता एक प्रकर्षानं जाणवत आहे की शाळेत येणारं प्रत्येक मूल हे मांसाचा गोळा असतं. त्याला तुम्ही जसा आकार द्याल तसं ते घडत असतं. पण फार मला स्वतःला आता कुतूहल आहे की तुमचा हा अभ्यासक्रम नेमका कसा असतो. कारण इतके वेगवेगळे उपक्रम, जसं तुम्ही म्हणताय की एकत्रित कुटुंब पद्धती करता तुम्ही परीक्षेत 5 मार्क ठेवलेले आहेत, कसं हे स्वरूप असतं तुमच्या एकूणच परीक्षेचं सुद्धा आणि अभ्यासक्रमाचं सुद्धा. नाही, याच्यामध्ये कसं आहे की आता कोणाला जर आपण म्हणलं तर बाबा तुमचे आजी आजोबा आणून ठेवा, तर ती महिला म्हणणार तू आमच्या घरात कशाला डोकवायला लागलाय, असं ते म्हणू शकतात. ह्याच्यासाठी कॉम्पिटिशन्स आहेत. पालकांच्या कॉम्पिटिशन सगळीकडेच होतात, परंतु आजी आजोबांच्या कॉम्पिटिशन कुठंच होत नाहीत. मग ज्या वेळेसला आजी आजोबांची कॉम्पिटिशन लावली जाते, ज्या वेळेसला विद्यार्थ्यांना बाबा तू सकाळी आई वडिलांच्या पाया पडतो का, आजी आजोबाच्या पाया पडतो का, ह्या गोष्टी ज्या वेळेसला शाळेतल्या मुलांना विचारल्या जातात, त्यावेळेसला ऑटोमॅटिकच
काही मुलं आहेत ते विचारतात बाबा आपली आजी कुठे आहे, आपले आजोबा कुठे आहेत, मग त्यांना ते कळतंय आईचे कोण आणि वडिलांचे कोण हे ज्या वेळेसला कळतं. किंवा काही मुलांचे घरचे आलेले असतात, काही लोकांच्या घरचे आलेले नसतात, मग त्यावेळेसला त्यांना सुद्धा ते वाटतं की अरे तुझे आले पण माझे का नाही आले. मग ते ऑटोमॅटिकली ते जोडण्याचा प्रयत्न जो आहे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तो विविध कॉम्पिटिशनच्या माध्यमातून, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्याच्यातून तो होतो. परीक्षेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्या परीक्षा फार चांगले प्लॅन आम्ही त्याच्यामध्ये केलेले आहेत. अभ्यासाचा विचार केला तर ज्या वेळेसला एखादा टॉपिक संपतो त्यावेळेसला त्याचे जे काही टेस्ट आहेत त्या तर टेस्ट होतात ते सगळीकडेच होतात, तो काही भाग नाही आपला चर्चेचा. परंतु ज्या वेळेसला एक वर्ग एक नेता सारखी कन्सेप्ट आहे की आता पहिलीपासून ज्या वेळेसला तो 12वी पर्यंत किंवा या शिक्षण संस्थेमध्ये त्या वर्गासाठी जे सायंटिस्ट असतील, जे थोर महात्मे असतील, ज्यांना आपण त्या ठिकाणी नाव त्यांचं दिलेलं आहे, त्यांचा अभ्यास करणं आणि त्यांचा अभ्यास केल्याने त्यांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत किंवा जर ते असतील तर त्यांच्या हयातीपर्यंतचा लेटेस्ट पर्यंत ज्या वेळेसला ते मुलं अभ्यास करतात, तो अभ्यास केल्यानंतर सगळ्यात आधी त्याच्यावरती कॉम्पिटिशन्स आहेत. मग त्या वक्तृत्व असतील, निबंध असतील, त्याच्यानंतर याचे विषय काय असतात? याचे विषय ज्वलंत विषयांवर भाष्य करणं. ज्या वेळेसला करंडक घेतलं जातं आपला, त्या करंडकामध्ये ज्वलंत प्रश्न आहेत. निश्चित युवा संसद असेल तर त्याच्यातले सध्याच्या स्थितीचे प्रश्न, आणि ज्या वेळेसला आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यावेळेसला मग सहसा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचा झेंडा ज्यांनी रावलेला आहे नावाचा ती लोक. निश्चित. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनापासून थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुणे संवाद 2025 powered by Emanora. Emanora is the best place to live in East Pune. Associate sponsored PNG Jewelers. 7 PM Healthcare Solutions Private Limited. Think healthy, be wealthy. 1 point solution for all your health problems. Helios Ortho Joint, specialist for robotic joint replacement and sports injury. Pune and PCMC. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बलबुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. पुणे, महाराष्ट्र, भारत. श्री भवानी माता ॲस्ट्रो सेंटर. 1990 सालापासून KG to PhD विश्वासार्ह उच्च शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. शेअर मार्केट मला शिकायचंय, आयुष्यात मोठं व्हायचंय. भारती शेअर मार्केट क्लासेस, शेअर मार्केट शिकवणारे भारतातील अग्रगण्य ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.